आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. परत आलास. महादेव कोण आहे? मीच आहे साहेब. काय झालं? उचला याला. ओ काय करताय? काय झालंय? काय करताय? सोडा सोडा, तुम्ही काय करताय साहेब? सोडा. काय झालंय? काय झालंय? सोडा. तुम्हाला कळतंय का कोणाच्या अंगाला हात लावताय तुम्ही? याने कुणाच्या अंगाला हात लावला हे माहिती आहे तुम्हाला? कोणाचा मोह नाही काही. ए हा विचार कॉलर पकडा अगोदर करत होतास. आता मस्ती उतरेल तुझी बघ आत गेल्यावर. तिथेच थांबा. समोराची काय आवश्यकता नाहीये. चला रे टाका गाडीत. चला. चला. सोडा सोडा तुम्हाला. तुम्ही काय घेऊन चालले? तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाला हात लावलाय? गुमान आमचं काम आम्हाला करू द्या. सरकारी कामात अडथळा आणू नका. तुम्हाला काय पारबार करायची असेल ना ती पोलीस स्टेशनला येऊन करायची. समजा वा बाजूला. अहो, पण साहेब, काय केलं त्यांनी? अहो, बाजूला वा बाजूला. वा बाजूला वा म्हणतो ना. अहो, तू साहेब तुमच्या पाया पडते. अहो, साहेब त्यांना सोडत आहेत. वा इकडे बाजूला. चला साहेब, साहेब ऐकून तर घ्या की साहेब. चला. चला रे. थांबा, साहेब, साहेब. थांबा, बाबा, बाबा. चला बाजूला वा. अगं, काय होऊन बसलं ग? मावशी, काय होऊन बसलं? ही तुझ्यामुळं झालं हे समज. चार चौकात आमच्या अब्रूचे झेंडावणे निघाले. तुझ्यामुळं पोलीस घरात आले. त्या माणसाचा शब्द लोक तळ हातावर ठेवत्या. त्या माणसाला फरफटत घेऊन गेले पोलीस. आईच्या गावात महादेव नानाला कोणी पोलिसात टाकला काय? इथं बी काय राडा केला महादेव नानानं? फक्त तुझ्यामुळं. तुझी आजी आज बर्राच्या उमऱ्यात उभी आहे. ते बी फक्त तुझ्यामुळं. आता शिकून सवरून काय मोठा दिवा लावलास तू? तोंडाला काळा फासलास आमच्या.
मावशी अहो, काय चुकलं माझं? अगं सगळा गोंधळ झालाय बघ इथं. अहो पण मामांना पोलीस का घेऊन गेले आणि मामी मला का बोलले? चूक चूक माझी म्हणजे काय झालंय मावशी? अगं तिला राग आलाय म्हणून निघून गेली आहे ती. पण तुझी काय बी चूक नाही ग पोरी. अहो पण मावशी झालंय काय? अगं सिद्धार्थचे वडील इथं आले आणि तुला मागणी घातली त्यांनी. काय? कशाला? हात कशाला मागतात ते बी माहिती नाही बघ तुला. नाही मावशी नाही, असं काही बी होऊ शकत नाही. तुम्ही काहीतरी गैरसमज झालाय मावशी. अगं पोरी असंच झालंय ग. हे बघ आता या गोष्टीचा राग येणं महादेवरावना साहजिकच आहे ग. अगं सिद्धार्थच्या वडिलांची कसाडी धरली त्यांनी आणि हाकलून लावलं त्या स्थितीनं. अगं त्यांच्या बरोबर तो मित्र होता ना मग. अगं तो तर धमकीच देत होता. मला नाही वाटत हे सगळं प्रकरण एवढं सहज मिटेल म्हणून. आता त्यांनी पोलीस कंप्लेंट नाही केली म्हणजे मिळवलं बघ पोरी. अगं काय झालं ग पोरी? हा अगं काय झालं? नाही काय अगं पोरी अगं काही येडी आहेस का तू? मावशी माझ्या बाबतीत आता काय घडतंय? काय दोष आहे माझा? नाही ग पोरी अगं तुझी काय बी चूक नाहीये. नको रडू ग. मावशी नाही समजत माझी चूक आहे. माझी सावली त्यांच्यावर पडली, ते सगळं सहन करावं लागतं त्यांना. ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. हे समजा ऐकून माझ्या लई खुश आहे. काय ग पुस्तक बोरिंग आहे का तुला झोप आलीये? नाही पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे, पण मला झोप आली. की थोडा वेळ जाऊन पडू का मम्मा? त्याच्यासाठी माझी परमिशन कशाला पाहिजे? जा जरा पाठ दे, तुला बरं वाटेल. हा मी उठवते तुला. सुंदरी कशी नाही आली ग अजून? हो ग, इतका वेळ करते, रोज येते. तेच तर. एवढा उशीर कसा काय झाला तिला? पण मगाशी माझं बोलणं झालं तर मला म्हणाली ती ऑफिस मधून निघते म्हणून. इतका वेळ का लागतो हिला पोचायला? अगं स्कूटरवर असेल, ट्रॅफिक मध्ये असेल. तू जा ना, तू पड थोडा वेळ. सुंदरी आली की मी उठवेन तुला. हो सावकाश. मम्मा, तोपर्यंत तू वाच हे पुस्तक, खूप इंटरेस्टिंग आहे. काय झालं? एवढा वेळ का लागतोय तिला? आणि फोनही उचलत नाहीये ती. आजी परत असं नाही बघवत ग. माझ्याच्यानं नाही बघवत आजी. उठकी ग. आजी आजी मला खरंच काही यातलं काय माहित नव्हतं. तुझी शपथ का आजी? देवा शपथ घेऊन सांगते, मला यातलं काय बी माहित नव्हतं. या समजात माझा काय बी दोष नाही ग. ती खरं सांगतो, मी कुणाचं वाईट केलं तू सांग मला. माझ्या बाबतीत असं काय घडतं ग आजी?
बोलत असणार आहे. झालं ते झालं. काहीतरी गैरसमजूत झालेलं. तुझ्या त्या मित्राला. अगं असलं काय बी नाही ग. आता पुत्र त्यांनी मला तसल्या नजरेनं कधीच बघितलं नाही. आमच्या मध्ये फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे मैत्रीचं. त्या पलीकडे काय बी नव्हतं गाजी. बघ मला माहितीये अख्ख्या जगाने जरी माझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी माझी आजी माझ्यावर विश्वास ठेवेल ग. आजी तुझा विश्वास म्हणजे मला देवापेक्षा बी जास्त महत्वाचा आहे ग. आजी अशी मी असलं काय बी केलेलं नाही आजी. अख्ख्या जगात जरी सांगितलं ना मग, तरी माझा तुझ्यावरचा विश्वास कधी मी टळणार नाही. कधी बी नाही. यार आता ही का कॉल करते. जाऊ दे, कॉल उचलतो नाही तर ही काय थांबायची नाही. हॅलो, बोलताय. अरे अक्कल आहे का नाही तुला? हा कुठं फिरतोयस तू? अरे जरा तरी जबाबदारीची जाणीव ठेवत जा की. घरात परिस्थिती काय आहे आणि तुझा अजून बी पट्टा नाही. अगं हो 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 हो, मला सांग काय झालं. काहीच माहित नसल्यासारखं बोलू नकोस आदित्य. अरे यांना पोलीस घेऊन गेलेत. काय पोलीस. अगं ताई तू खरं बोलतेस की काय. अरे तुला काहीच माहित नसल्यासारखं का बोलतोयस. मालतीनं काही सांगितलं नाही का तुला? हे बघ आधी, तुझी ही नाटकं तिकडं चालवायची. हा ही तर माझ्या समोर नाही. ही बहीण आहे तुझी, कळतंय ना तुला? का समजा जगासमोर असंच वागणार आहेस तू खोटं खोटं? अगं नाही 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 ताई, मला फक्त एवढंच माहित होतं की सिद्धार्थचे वडील आले आणि जे काही झालं ते, पण पोलीस आले हे खरंच माहित नव्हतं मला ताई. अरे मग तिनं तुला हे बी सांगितलं असेल ना की सरूची आजी चक्कर येऊन पडली म्हणून? तुला त्याचं बी काय वाटलं नाही? अरे आम्ही समजा इथं त्रास सहन करतोय आणि तू खुशाल बाहेर फिरतोस बाहेर. फक्त माझा भाऊ आहेस म्हणून एवढं बोलतेय मी तुझ्याशी. हे तर तुझं तोंड बी बघायची इच्छा नाही माझी. अगं नाही ताई, मला खरंच एवढ्या गोष्टी माहित नव्हत्या ताई. तुला बऱ्याच गोष्टी कळत नाही. तुला हे बी कळना झालंय की परिस्थिती आता हाताबाहेर जायला लागलीये. जाऊ दे, तुला माणसांची किंमत नाही हेच खरं. मला फक्त एवढंच सांग, तू आता घरी येणार आहेस का नाही? नाही मी येतोय ना ताई, मी येतोय. फक्त एक मीटिंग आहे तेवढी फक्त आटपतो आणि म्हणजे अजून बी तुला मीटिंगच पडलाय बरं. एवढं समजा झालं तरी बी. हे बघ आदित्य, मला माहिती आहे तुझी मीटिंग बिटिंग काय नाही. हे समजा नाटक आहे तुझं. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता मला घरी पाहिजे. तू आत्ताच्या आत्ता जर का घरी आला नाहीस तर मग मी जे काय करीन त्याचा दोष मला द्यायचा नाही बरं का. आणि तुला चांगलं ठाऊक आहे मी काय करू शकते ते. नाही 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 ताई, मी आलो. मी मीटिंग कॅन्सल करतो आणि मी लगेच येतो. पोलीस आले. बापरे बापरे बाप, कसला ड्रामा चालू आहे यार. तिकडे असतो ना आता एकेकाचा चेहरा बघायला मजा आली असते. मज्जा सर. संपली मजा. सर मला छत्री. घे छत्री, चल आत बस. अहो पण सर. गाडीत बस चल. काय ग,
लागली नाही का? नाही अगं, नाही लागली झोप, पण पाठ टेकल्यावर जरा बरं वाटलं. काय ग मामा, आला का सुंदरीचा फोन? नाही ना, खरं तर मी तिच्याच वाट बघतीये. तुला आलाय का मिस कॉल वगैरे? नाही का मम्मा, मला पण नाही आला. खरं तर असं होत नाही, ती गडबडीत असली तरी मला कॉल बॅक करते मिस कॉल बघून. हो. आधी बरं झालं तू आलास. मला ना खूप बोर होत होतं आणि झोप पण येत नव्हती रे. आधी काय रे, काय झालंय? काही टेन्शन आहे का? अगं एक वाईट गोष्ट घडली. काय? कुठे? ऑफिस मध्ये काही घडलं नाहीये ना? नाही नाही नाही, कंपनीत काही प्रॉब्लेम नाही झालाय. अरे बोल ना आधी. अगं ते महादेव मामा आहेत ना, त्यांचं काय झालं? त्यांना पोलीस पकडून घेऊन गेले. काय? पण का? काय झालं? अगं आता मॅरिड मुलीला कोणी लग्नाची मागणी घाले तर समोरचा काय करणार? काय मॅरिड मुलीला? कोणाला? अगं सुंदरीचा कोणीतरी क्लासमेट आहे, त्याच्या वडिलांनी घरी जाऊन सुंदरीला मागणी घातली. आता महादेव मामांना आला राग, त्यांनी समोरच्यावर हात उचलला, त्यांनी केली कंप्लेंट आणि आता पोलीस येऊन महादेव मामांना घेऊन गेलेत. काय सांगतोयस तू आधी? म्हणूनच सुंदरी माझे फोन उचलत नव्हती मम्मा, म्हणून तिने कॉल बॅक पण केला नाही आपल्याला. हे पण तुला या सगळ्या गोष्टी कशा कळल्या? प्रशांत. प्रशांत? हा, त्यानेच सांगितलं मला. अगं तुला सांगतो, तो सिद्धार्थ आहे ना, त्या दिवशी आपल्याला हॉटेलमध्ये भेटला होता. हा, त्याच्याच वडिलांनी सुंदरीला मागणी घातली. हे तुला प्रशांतने सांगितलं? ऑफकोर्स. मला नाही वाटत. आता यात वाटण्या न वाटण्यासारखं काय आहे? प्रशांत आणि सुंदरी कलिग्स आहेत ऑफिसमध्ये, त्यांच्यामध्ये बोलणं झालं असेल. नाही, तसं नाही वाटत मला. कारण कुणाला कुठल्या गोष्टी सांगायच्या, कुठल्या गोष्टी सांगायच्या नाहीत, ते सुंदरीला बरोबर कळतं. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मी खोटं बोलतोय? तसा आरोप केलाय का मी? नाही, तुम्ही तसंच बोलताय ना. मग काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं? अरे काय काय चाललंय? तुम्ही दोघं परत सुरू झालात? अगं त्यांना बघ ना, नको त्या गोष्टीमध्ये वाद उकरून काढत असतात. आता तुम्हाला काय म्हणायचंय आणि तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय? मी खोटं बोलतोय? आधी अरे काही काय बोलतोयस? मी कुठे काय म्हणाले? आणि तू उगाच कशाला चिडतोस रे? हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं की आपण काहीतरी करायला हवंय. महादेव नाना आणि सुंदरी एकटी, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवंय. एक्झॅक्टली, मी सुद्धा तेच म्हणतोय. आधी आपण जाऊया तिकडे. बरोबर आहे तुझं. चला. चल. अगं थांब, तू कुठे निघालीस? अरे तूच म्हणालास ना आता जाऊया आपण. अगं चला म्हणजे मी स्वतःला म्हणत होतो चला. हे बघ, ह्या अवस्थेत मी तुला पोलीस स्टेशनला कसं काय येऊन देऊ शकतो? काही लोकांना पटत नसलं तरी शहाणपण आहे ना माझ्यात अजून. आधी तू एकटा जाणार आहेस का तिकडे? अर्थात. नाही नाही, ते काही नाही, मी येते. सुंदरी एकटी आहे तिकडे.
अनु हे बघ, पोलीस स्टेशन. हे बघ, ह्या अवस्थेत मी तुला नाही घेऊन जाऊ शकत, कळतंय का तुला? हे बघ, मी तिकडे जातो, तिकडे काय चाललंय बघतो, तिकडची परिस्थिती बघतो आणि आपण दोघं टच मध्ये राहूयाच ना. मी सगळं सांगतो तुला, कळतंय का तुला? पण प्लीज यू डू ट्रस्ट मी, राईट? मी जातो आणि सगळं व्यवस्थित करून येतो. ओके, चल, बाय. बाय. हा कुठला जातोय पोलिसात? अजिबात जाणार नाही, मला चांगलं ठाऊक आहे. चल, सोडा काय सोडा, आतमध्ये सोडा. काय करताय तुम्ही? हा? वर्दी वर्दी घालून बेकायदेशीर काम करताय? ए, कायदा आम्हाला शिकवायचा नाही. नाही नाही, शिकवायची गरज वाटते हो. कोणत्या कोणत्या गुन्ह्याखाली मला अटक केलंय? तुला माहित नाही तू कुणावर हात उचललायस? कोण आहेत माहितीये का तुला ते? अरविंद देशमुख, रिटायर्ड पोलीस ऑफिसर. काय? तेच सांगत होतो मगापासून. अगदी कमिशनर पासून पोलीस हवालदारापर्यंत सगळेजण रिस्पेक्ट करतात त्यांचा. आमच्या सर्वांचे ते रोल मॉडेल आहेत. आणि अशा इमानदार पोलीस अधिकाऱ्यावर तू हात उघडला. नाही नाही, एवढा भाला माणूस आहे, मग त्यासनी एवढी छोटी गोष्ट नाही कळली का? माझ्या लगीन झालेल्या पोरीचा हात मागायला आले स्वतःच्या पोरासाठी. कोणी बी असंच केलं असतं. आणि तुम्ही जे सांगितलं ना त्यांच्याविषयी आता, तशीच पत माझी बी माझ्या गावात आहे बरं का. कुठल्या बी गावातल्या माणसाला जाऊन विचारू यायचं. नशीब समजा हात मागायला आले तेव्हा मी त्यांचा हात नाही तोडला. सरळ FIR दाखल करा, दाखवतो इंगायाला. बट सर, अरविंद सरांना आपण अजून विचारलेलं नाही आणि अजून त्यांनी तशी तक्रार पण दिलेली नाहीये. त्याची काही गरज नाही, तसं स्टेटमेंट मध्ये लिहा. सुमोटो करा आणि आत टाका. पोलीस ऑफिसर हात उचलला येणार. कुठले पोलीस ऑफिस? रिटायर्ड आहेत ना ते? म्हणजे मग ते सिव्हिलच आहे. ए, आम्हाला कायदा शिकवायचं नाही हा? ए, बघता काय रे? टाकात. मस्ती जिरवतो याची आता. टाका. हे तुम्हाला लय भागात पडणार सांगतो. लय महाग पडणार तुम्हाला. लय महाग पडत बसली. लय महाग पडत. जावा जावा, नाहीतर महागाई वाढलीच आहे आता. जा. सर, किती माजूरडा आहे हा माणूस. असू दे ना, मस्ती जुरवी आता त्याची. आता उतरल माज याचा. इथं नाही टिकणार त्याचा ऍटिट्यूड. गावातलं वळू शहरातल्या रस्त्यावर उंडरायला लागलं की काय करतोय आपण, तसं करायचं याचं. चालेल, मी फाईल तयार करतो. हा, इथंच काय? होय होय, चल आज चल. मी तुला इथं कशाला आणले? गंमत दाखवायला आणले की नाही? जे आपल्याला जमलं नाही ते दुसऱ्या कोणीतरी करून दाखवले. तसं काय करतेस? होणारा सासरा आहे माझा आत. मग त्याला काय झालं? कसला हाणलाय ना आपल्याला.
तर पोलीस त्याला कसला आणतील. देवानं की नाही गाण्या तुला अक्कल नावाचं बक्कलच दिलेलं नाही. बर आपल्याला नाही डोकं तर चालवायचं तर नाही ना. का काय झालं. अरे आता आपण काय करायचं, आपण आज जायचं आणि महादेवांना सोडवायचा प्रयत्न करायचा. आपण कसं सोडवणार आहे त्यांना. आपण डायरेक्ट आत जायचं आणि पोलिसांच्या पायावर लोटांगणच घालव म्हणायचं आमच्या महादेवांना सोडा. आपला फायदा होईल ना. मी बी तेच म्हणतोय. आपला कसला फायदा. अरे गाण्या हे समज महादेवांना बघतील आणि विचार करतील की किती गुणाची पोरं आहेत. आपलं इम्प्रेशन पडेल ना. आणि एकदा काही इम्प्रेशन पडलं की मग गालावर हात मारणारा माणूस खांद्यावर हात टाकेल. चल ये. अरे घाबरू नकोस ये, मी आहे की. अरे कोणा तुम्ही काय पाहिजे तुम्हाला. आम्ही महादेव सॉरी मॅम मधुर योगण्या आम्ही साहेबांच्या गावचं त्यासनी बाहेर काढावं प्लीज. अरे काय चाललं तुमचं. हा अरे सोडा सोडा उठा. काय तमाशा चाललाय. मोठे साहेब. हा मग काय. हा आमच्या महादेवाला देव माणूस आहे तो देव माणूस. गावात कोणाचं बोट वर करून दाखवते त्यांच्याकडे असं नजर मिळवत नाही. गाव गोट नाही आहेत साहेब. अख्ख्या पंचकृषीत असा माणूस घालणार नाही. आमदारकी खासदारकीचा निकाल फिरवते तेच सोडा साहेब. हो साहेब तुम्ही एक गोष्ट ऐकून घ्या. महादेवांना कोण आहेत ते तुम्हाला माहित नाही. एक फोन केला का नाही गावाकडनं 1000-1200 लोक येतील. मग जो का राडा होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल. असं तुमच्या गावातल्या लोकांना कोण सांगणार आहे. आम्ही दोघं सांगणार. ए तिकडे रे. येस सर. त्या दोघांनाही आत टाक. बघू यांच्या गावातले 1200-1300 लोक कसे येतात ते. पाणी तू. अगं चूक माझी तर तू मला शिक्षा दे की ग. माझ्या जवळच्या माणसांना का त्रास द्यायला लागलीस. अगं हेच माझं जग आहे ग. आणि माझी आजी
माझी आजी मला तुझ्यापेक्षा बी श्रेष्ठ आहे सांगून ठेवते. का चढतेस तू असं? का चढतेस आहे तू असं? रड तू, हा रडतच राहा. अगं हाता तरी डोळे उघड, पुस ते डोळे. त्या पाण्यामुळे ना आजूबाजूला काय घडतंय ते दिसत नाहीये तुला. ते डोळे पुस आणि बघ काय सुरू आहे ते. अगं ही येळ रडत बसायची नाही, जागा होण्याची आहे. उघड डोळे. गावात केवढा मान आहे माझ्या नवऱ्याला, आणि इथं बघा चोरावानी पोलिसांनी पकडून नेलंय त्यांना. गावात ताप तरी आहे का कोणाच्या अंगाला हात लावायची? आता हे समजा गावात कळलं तर काय होईल? केवढी बदनामी होईल? हे समज तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळेच झालंय समज. गप बस की उभा. का गप्प बसू मी? अहो हिला इथं कशासाठी पाठवलं होतं? शिकायसाठी ना. शिकणार आहे, कलेक्टरीन होणार आहे म्हणून आली होती ना इथं. आणि इथं येऊन हिचे काय उद्योग चालले? अहो काय गरज होती हे समजा करायची? अगं नाही ग मामी, असं काही बी नाही ग. आणि ते सिद्धार्थ तसे नाहीत. अगं कुणाचा तरी काहीतरी गैरसमज झालाय ग. कुणाचा काय बी गैरसमज झालेला नाही. उलट आता खरं काय ते कळतंय समज. आता हेच बघ की तुझ्या मामाला पोलिसांनी धरून नेलंय, आणि तुला अजून बी कोणाचा पुळका आहे? त्या सिद्धार्थचा. अगं पुळका नाही, खरं तेच सांगते ती. तसं काय बी नाही, मला माहिती आहे. तो मुलगा तसा नाहीच आहे. तुम्ही गप्पा बसा. तुम्ही तर एक सबूत बी बोलायचं नाही. तुमच्या देखरेखीखाली ठेवली होती ना तिला. ही एक लहान आहे, पण तुम्हाला बी काय कळू नये. तुमच्या भरोश्यावर ठेवली तिला, आणि काय झालं? तेच सांगते मी, असं काय बी झालेलं नाही. मला सगळं माहिती आहे. काय माहिती आहे तुम्हाला? अगं मामी खरे सांगतात ग ते. मी सांगते त्यांना यातलं काही बी माहित नसेल. अगं वा ग वा, म्हण त्याला ह्यातलं काय बी माहिती नसणार. मग त्याचा बाप काय स्वतःहून आला होता का तुझा हात मागायला? त्यानं सांगितल्याशिवाय, त्याची परवानगी असल्याशिवाय तो इथं येणार का? अगं शहरातली शिकली सवरलेली सुशिक्षित लोक नाही का आपल्या गावातल्या अडाणी लोकांसारखे आहेत पोराला न विचारता कुणाचा बी हात मागायला? ते बी ठीक आहे, पण तुझं लगीन झालंय हे सांगितल्यावर तरी एखादा गप बसला असता, मुकाट्यानं निघून गेला असता. आपली चूक झाली ते मान्य करायची तर पोलिसात जाऊन तक्रार करायची. हे म्हणजे असं झालं, चोर तो चोर वर शिरजोर. अगं पण सिद्धार्थच्या वडिलांनी पोलीस कंप्लेंट केली का नाही हे माहिती नाही आपल्याला. त्यांना काय माहिती असतात सुंदरीचं लग्न झालंय का नाही ते? अहो हे काय बोलताय मावशी तुम्ही? असं कसं माहित नसणार? एवढी मैत्री आहे यांची. तो सोडायला येतोय, न्यायला येतोय, क्लासमध्ये एकत्र असतात, अभ्यास करतात, आणि हिचं लगीन झालंय हे त्याला माहितीच नसल. अहो असं कसं होईल? कसरू तूच मुद्दामून तुझं लगीन झालंय हे त्याला जाणवू दिलं नाहीस. तू हे मुद्दाम केलंस. तुला त्याच्याबद्दल काही वाटायला लागलं होतं का? अगं काय बोलतेस तू? उगाच कशाला दोष देतेस तिला?
आधीच केवढी खचून गेली आहे पोरगी. नाही ग बाई नाही, तुझी काय बी चूक नाही, आमचंच चुकलंय समज. तुला इथं पाठवायलाच नको होती, म्हणजे हे समजा झालंच नसतं. आमच्या नजरेखाली असतीस ना तर असं काय बी करून दिलं नसतं तुला. असं म्हणजे काय ग? तिने काय बी केलेलं नाही, का दोष देते तिला? मग कुणाला दोष देऊ? अहो मावशी, टाळी काय एका हाताने वाजत नसती. ही जर धड वागली असती ना तर असले समज गैरसमज काही झालेच नसते. अहो सिद्धार्थच्या बाबाची हिंमत तरी झाली असती का आपल्या घरात येऊन हिचा हात मागायची? पण हिचा काय बी दोष नाही. काय गे देवा, अजून पटायला झाले नाना की अशी तुमच्या वेळ यावी. अहो आमच्यासारख्या लायकीचे माणसं मरून तुम्ही असं लॉकअप मध्ये देवा पांडुरंगा काय रे हे. पण तुम्ही काय बी काळजी करू नका नाना, मी गावाकडे कळवून टाकलंय सध्यासनी. हा असं 1000-1200 माणसं येतील, त्या पोलिसांनी सोडवलं लागल. काय कळवलं तुम्ही आणि कोणाकोणाला सांगितलंय? समजासनी कळलंय. आपलं तगडू मामा, रविदा, अमितदा, ते जरा तिरसट डोसक्याचा ओंक्या बिंक्या दंगा करते बघा, त्याला बी कळवून टाकलो. काय मोगळे लागून गेली काय? हा कोणाची टापाय नाना जेलमध्ये टाकायची? कोण आहे तो इन्स्पेक्टर? एवढा कसला माज आलाय वरतीचा? नाही नाही, त्यासने आता आपला इंगा दाखवलाच पाहिजे. काय कळवलं तुम्ही गावाकडं? हेच की समजा जे काय घडलं ते कळवलं. कधी कळवलं? आता त्यालाच कळवलं. मोबाईल आहे माझ्याकडे अजून. बघू बर. हे बघा दाखवतोस तुम्हाला. नाही फोन दे, मी फोन करू काय? काय ना तुमचाच फोन आहे, विचारता काय करा. हॅलो तात्या, महादेव नाना बोलतोय. सोडलं नाही का तुम्हाला अजून? नाही 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 अजून. नाना तुम्ही काय काळजी नका, आम्ही आहे तुमच्या बरोबर. तात्या, त्यासनी शांत राहायला सांग की. जरा स्पीकर ऑन करतो, थांबा जरा. हे बघा ऐका, सांगा. हे बघा थोडं गैरसमज असतो का नाही, ते गैरसमज झाले बघा. समजा बघा गरज नाहीये, गरज असेल तेव्हा मी सांगेन. कोणी बी इकडे यायचं नाही ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवा. हा बरोबर, ठीक आहे ठीक आहे ना, ठीक आहे ओके. लाज वाटत नाही काय? कोणी दिली परमिशन मोबाईल वापरायची? नाही ना, काय आलं रे? तर फोनवर बोलाले. हा फोन तुझा फोन आहे? कुणाचा फोन आहे? माहित नाही साहेब आम्हाला. येच. माझा फोन आहे, माझा फोन आहे. आता बोला फोनवर. हा अनु, मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. अनु, अगं कसला विचार करतेस एवढा?
नाही काही नाही काही नाही काय काहीतरी आहे तुझ्या डोक्यात सांग मला. मम्मा सुंदरीने किती केलंय ग आपल्यासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी. आणि मी काय केलं? हे सगळं ना माझ्यामुळे घडलंय. अनु अगं असा काय विचार करतेस तू? तुझा काय संबंध त्याच्याशी? मम्मा अगं त्या दिवशी मी पडताना सुंदरीने मला सावरलं. त्यात माझ्या हातून तिचं मंगळसूत्र तुटलं. म्हणून मी तिला तात्पुरतं माझं मंगळसूत्र घालायला दिलं. त्याचं असं आहे ना की बघणाऱ्याला पहिल्यांदा कळत नाही की ते मंगळसूत्र आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असेल. काही काय विचार करते? सगळं स्वतःवर ओढवून घेऊ नकोस. कुठला संबंध कुठे जोडतेस? नाही ग मम्मा, त्यांचा गैरसमज होऊ शकतो. इतके दिवस नाही झालं, मी मंगळसूत्र दिल्यानंतरच हे सगळं झालं ना. अगं पण गळ्यात मंगळसूत्र दिसलं नाही म्हणून जाऊन काय हात मागतं का कोणी? लोक आधी चौकशी करतात, कोण कुठली आहे ते बघतात, घरच्यांची माहिती काढतात आणि मग ओळखीने पुढे जातात. मग मी शहाणपणा करत तिला सल्ला दिला. मीच तिला सांगितलं की क्लासमध्ये जाताना मंगळसूत्र घालू नको, घातलंच तर ते लपव, कारण मुलं चिडवतील. अगं आता हे सगळं मी गमतीने म्हणाले, मला काय माहिती एवढं सिरियसली घेईल. हो पण आता काही मुली लग्न झालं तरी सुद्धा मंगळसूत्र घालत नाहीत. त्यांचं काय? उगाच भलते असेल ते विचार करत बसू नकोस, कळलं ना? तुझ्यामुळे काही झालेलं नाही, कळलं? चल आता मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. मम्मा मी पण येते. हे तुला काय सांगितलं तुझ्या नवऱ्यानी? घरात बसून आराम करायचा ना, मग बैस घरात. मम्मा अगं मग आता तो गेला तर तू कशाला जातेस? तो जाईल पोलीस स्टेशनला? मला नाही वाटत. तुझा एवढाही विश्वास नाही आहे आधीवर. आता हा विषय आहे का? नंतर बोलू ना आपण यावर. मम्मा मी पण येते ना. नाही गा मम्मा नो, हट्टा नको. जाधव ठीक आहे, बोलू दे त्यांना. अहो मामा हे सांगते काय झालं हो? मामा खरंच सांगते हो, या शब्दात माझी काय बी चूक नाही आणि मला या शब्दाबद्दल काय बी कल्पना नव्हती मामा. खरं सांगते मी काय बी केलेलं नाही मामा. त्यांच्या वडिलांना मी फक्त एकदाच भेटले मामा. मी तसलं काय बी केलेलं नाही. सिद्धार्थ माझ्यामध्ये फक्त मैत्रीचं नाते, त्याच्या व्यतिरिक्त काही बी नाही मामा. मामा माझ्याकडे बघा की हो मामा. मामा हे एकदा बोला की हो मामा. मामा सरे सरे शांत हो आणि आम्हाला नीट सांग नक्की काय झालंय. अगं बघ की सर, माधव नानांना लॉकअप मध्ये टाकलंय. काय शान आहे आपल्या माधव नानांची गावाकडं. साहेब तुम्ही कुठल्या कलमाखाली त्यांना आत टाकले? सांगा ना कुठल्या कलमाखाली टाकले? तुम्ही त्यांचे कोण हे आधी सांगा. वकिलात का? अहो मी कुणी बी असू दे, पण तुम्हाला माहिती तो माणूस कोण आहे? त्या माणसाच्या शब्दाला किती मान आहे गावात तुम्हाला माहिती आहे का? आणि किती विश्वास आहे लोकांचा त्यांच्यावर. अहो तुमच्यासारखे 100 पोलीस दिवसभरात जेवढं काम करतात ना, तेवढं एकटा माणूस करतोय गावाकडे. आणि गावात काही झालं ना तर पोलीस यांच्याकडे येतात मदत मागायला. हे बघा, गावाकडचं आम्हाला सांगू नका. तिथं काय केलंय त्यांनी हे माहिती आहे तुम्हाला?
कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. अशा माणसांना असं सरळ केलं जातं. अहो कायदा हातात घेतलाय म्हणजे काय केलं त्यांनी? कॉलर धरली म्हणजे कायदा हातात घेतला वय? अहो असे बाहेर कितीतरी कॉलर धरणारे आहेत. त्याला जर जेलमध्ये टाकायचं म्हणलं ना तर जेलमध्ये जागा पुरायची नाही. आणि काय केलं त्यांनी? अहो ज्या मुलीचं लग्न झालंय तिला मागणी घालायसाठी गेले होते स्वतःच्या मुलासाठी. मग राग नाही येणार त्यांना? म्हणून काय हात उचलायचा, तो पण अरविंद सरांवर? हे बघा, जसे हे तुमच्यासाठी आहेत तसे ते आमच्यासाठी आहेत. त्यांच्या बाबतीत असं झालेलं आम्हाला चालणार नाही. अहो पण साहेब चूक कुणाची ह्याचा विचार करणार हाय का नाही तुम्ही? हे बघा, चूक की बरोबर आम्ही नाही ठरवत, कोर्ट ठरवतं. आम्ही फक्त गुन्हेगारांना अटक करतो, कळलं? की आमच्या सरांच्या मुलग्याला ती मुलगी आवडत असेल तर त्या मुलीलाही तो मुलगा आवडत असेल ना, म्हणून हे सरांनी केलं. उगाच नाही करणार, कळलं? अहो ती मुलगी काय करताय? ती मुलगी मीच आहे. तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा मी? तुम्ही खोटं कशावरून बोलत नसाल? साहेब कशावरून मी खोटं बोलते आणि किती ओळखता तुम्ही मला? हे बघा, आवाज खाली. हे माझं स्टेशन आहे. तिथं तुमच्याकडचे तिघ जण आत आहेत. तुला पण आत टाकीन, कळलं?